कोल्हापूर जिल्ह्याच्या डोंगराळ भागांमधील डोंगरातील पडीक जमिनींमधील गवत जनावरांसाठी चारा म्हणून उपयुक्त ठरतं। बहुतांश शेतकरी गवत कापणीनंतर पुढील वर्षी चांगल्या पद्धतीनं गवत यावं म्हणून डोंगर पेटवतात। खरं तर याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, पण या डोंगर पेटवण्याच्या प्रकारामुळे त्या परिसरातील जैवविविधता जळून खाक होते, याकडे कुणीच लक्ष देत नाही। डोंगराळ भागात अधिवास करणारे पक्षी, प्राणी आणि वनस्पतींचं गैरसमजातून लावल्या जाणाऱ्या या वनव्यांमध्ये अतोनात नुकसान होतं। या आगीमध्ये नैसर्गिकरित्या वाढलेल्या झाडाझुडपांसह कष्टपूर्वक वृक्षारोपण करत जतन केलेल्या वृक्षसंपदेची हानी होऊन दिवसेंदिवस डोंगर रांगा उघड्या बोडक्या होऊ लागल्यात। डोंगर रांगांमध्ये तसंच जंगलांच्या परिसरात लागणारे बहुतांश वनवे हे मानवनिर्मित असल्यामुळे ते रोखण्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे। यामध्ये स्थानिक ग्रामपंचायतीपासून ते वनविभागापर्यंत सर्व यंत्रणांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणं गरजेचं आहे। यावर्षी जीव नकोसा करणारा उन्हाळा बघितला तर निसर्ग रक्षणासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होणं किती गरजेचं आहे हे लक्षात येतं। अज्ञानातून गैरसमजातून आज आपण डोंगरांमध्ये वनवे लावण्यात समाधान मानत असू, तर भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगच्या वनव्यात अवघ्या जीवसृष्टीचं होरपळणं, यावर्षी जीव नकोसा करणारा उन्हाळा बघितला तर निसर्ग रक्षणासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होणं किती गरजेचं आहे हे लक्षात येतं। अज्ञानातून गैरसमजातून आज आपण डोंगरांमध्ये वनवे लावण्यात समाधान मानत असू, तर भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगच्या वनव्यात अवघ्या जीवसृष्टीचं होरपळणं निश्चित आहे। त्यामुळे वनवे लागू नयेत, तसेच लागणारे वनवे रोखण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा न ठेवता आपणच शहाणं होणं गरजेचं आहे।